हॅलो गायज, मी आज बनवणार आहे पनीर टिक्का. त्यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतले. त्यात 2 चमचे दही टाकलेलं आहे. लाल मिरची पावडर, पनीर मसाला, गरम मसाला आणि आलं लसणाची पेस्ट, जरा कसुरी मेथी आणि थोडं कडलेलं मीठ आणि कडलेलं तेल. लिंबू पण टाकू शकता आवडीप्रमाणे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं मिश्रण. एकजीव केल्यानंतर मिश्रण असं दिसतं. मग पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला लावायचं, त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं आणि आपलं जे मिश्रण केलेलं आहे, कांदा, टोमॅटो, ते सगळं मिश्रण, त्याच्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले ॲड करायचे. आपण ते मॅरिनेशन करून ठेवल्यानंतर त्याच्यात ते आपण थोडंसं काजूचं पेस्ट टाकल्यानंतर आपण जो मॅरिनेशन केलेलं पनीर त्यामध्ये टाकायचं आहे. ते मॅरिनेशन केलेलं पनीर तुम्ही थोडंसं शॅलो फ्राय पण करून टाकू शकता, ॲज युअर चॉईस. आणि बघा, नंतर शिजल्यानंतर मसाला असा दिसतो, पनीर टिक्का मसाला. तुम्हाला कसा वाटतो नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.